गुड मॉर्निंग, नमस्कार. मी केतकी जोशी. तुम्हा सगळ्यांना आपल्या महाराष्ट्र दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला, आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं आणि हा निर्मिती दिन आज आपण साजरा करणार आहोत. विविध कार्यक्रम असणार आहेत IBN लोकमतवर त्या निमित्तानं. पण आता आपण बघणार आहोत आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आणि त्याची सुरुवात करणार आहोत हेडलाईन्स. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने केली घोषणा. बाबासाहेब पुरंदरेंवर अभिनंदनाचा वर्षाव. टाइमपास 2 मल्टीप्लेक्समध्ये रिलीज होण्याचा मार्ग मोकळा. इतर भाषिक सिनेमांप्रमाणेच कमाईचा 48% वाटा मिळणार. SL व्हिजनने घेतलेल्या ठाम भूमिकेपुढे मल्टीप्लेक्स मालक झुकले. काश्मीर खोऱ्यामध्ये काश्मीरी पंडितांसाठी वेगळी वसाहत उभारायला पाकिस्तानने केला विरोध. संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचा कांगावा. मलाला युसुफझाईच्या 10 हल्लेखोरांना जन्मठेप. स्वात खोऱ्यातल्या दहशतवाद विरोधी कोर्टाने सुनावली शिक्षा. विनयभंगाला प्रतिकार केला म्हणून पंजाबमध्ये एका अल्पवयीन मुलीला बसमधून बाहेर फेकलं. मुलीचा दुर्दैवी मृत्यू. 2 आरोपींना अटक. अरुण गवळीला 15 दिवसाचा पॅरोल मंजूर. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आदेश. खून आणि खंडणी प्रकरणी गवळी नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये भोगतोय शिक्षा. आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ. पेट्रोल 3 रुपये 96 पैशांनी तर डिझेलच्या दरात 2 रुपये 37 पैशांनी महागलं. काल मध्यरात्रीपासून नवे दर लागू. सुरुवातीला आपण बघूयात राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी स्पीड न्यूज मध्ये. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सरकारने ही घोषणा केली आहे. राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचं पुस्तक आपण सगळ्यांनीच वाचलंय आणि त्यांनी सांगितलेल्या शिवचरित्रानं आपण भारावूनही गेलोय. त्यांचं जाणता राजा हे नाटकही गाजलं. बाबासाहेबांना हा सन्मान खूप आधीच मिळायला हवा होता अशी प्रतिक्रिया व्यक्त होतीये. पण सगळ्यांनीच या घोषणेचं स्वागत केलंय. मल्टीप्लेक्स विरुद्ध मराठी सिनेमा या वादात मराठी सिनेमाची सरशी झाली आहे. SL व्हिजनच्या टाइमपास 2 या सिनेमाला पहिल्या आठवड्यात इतर भाषिक सिनेमांप्रमाणेच उत्पन्नाचा वाटा वाढवून मिळणार आहे. याच मुद्द्यावरून SL व्हिजन आणि मल्टीप्लेक्स चालक यांच्यात एकमत होत नव्हतं आणि म्हणून SL व्हिजनने आक्रमक पवित्रा घेत आम्हाला योग्य वाटा मिळाला नाही तर मल्टीप्लेक्समध्ये आमचा सिनेमा रिलीज करणार नाही अशी भूमिका घेतली आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे मल्टीप्लेक्स चालकांनी नमतं घेतलं आणि टाइमपास 2 ला पहिल्या आठवड्यात कमाईमध्ये 48% वाटा द्यायचं कबूल केलं. त्यामुळे आता आज टाइमपास 2 मल्टीप्लेक्समध्ये रिलीज होण्याचा मार्ग मोकळा झालाय. हा निर्णय मराठी सिनेमा आणि निर्मात्यांसाठी महत्त्वाचा विजय मानला जातोय. टाइमपास 2 हा सिनेमा संध्याकाळी मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित होणार की नाही याची खात्री नसताना स्क्रीन थिएटर्समध्ये मात्र त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. मुंबईतल्या प्लाझा थिएटर बाहेर या सिनेमाचं तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. काहीही करून या सिनेमाचं तिकीट मिळवण्यासाठी उन्हाचीही तमानं बाळगता प्रेक्षकांनी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. दगडू आणि प्राजू यांच्या आयुष्यात पुढे नक्की काय होतं हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. त्यामुळे सिंगल स्क्रीनमध्ये सुद्धा हा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. राज्य चित्रपट पुरस्कारांचं वितरण पुण्यात झालं. गणेश क्रीडा संकुलात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सुबोध भावेला लोकमान्यसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार मिळाला तर हॅपी जर्नीसाठी प्रिया बापटचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरव करण्यात आला. दिलीप प्रभावळकर यांना पोस्टर बॉयज मधल्या अभिनयासाठी गौरवण्यात आलं. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल विदर्भाचा दौरा केला. त्यांनी अमरावती जिल्ह्यात 42 डिग्री तापमानात जवळपास 14 किलोमीटरची पदयात्रा केली. सकाळी गुंजी गावापासून ते शहापूर असा 4 किलोमीटरचा टप्पा त्यांनी पार केला. त्यानंतर विश्रांती घेऊन पुन्हा शहापूर ते रामगाव असा 8 किलोमीटर पायी प्रवास केला. आत्महत्या झालेल्या 10 शेतकरी कुटुंबियांची भेट त्यांनी घेतली. सकाळपासूनच अनेक गावांना त्यांनी भेट दिली. पदयात्रेचा शेवट टोंगलाबाद इथे झाला. टोंगलाबाद इथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल यांच्या पदयात्रेवर टीका केली आहे. 15 वर्षांनी त्यांना आता जाग आली असेल तर मी त्याचं स्वागतच करतो असं फडणवीस म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही राहुल गांधींच्या दौऱ्यावर टीका केली आहे। यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे आज ही परिस्थिती उद्भवली असल्याचं राजू शेट्टी म्हणाले।
कुख्यात गुंड अरुण गवळीला 15 दिवसाचा पॅरोल मंजूर करण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आदेश दिलाय। अरुण गवळी सध्या नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगतोय। गवळीच्या मुलाचं लग्न असल्यानं 15 दिवसाचा पॅरोल मिळावा असा अर्ज त्यानं सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडे केला होता। हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर गवळीने नागपूर खंडपीठात अर्ज केला होता, त्यावर काल निर्णय देण्यात आला। अरुण गवळीला 2 प्रकरणात शिक्षा झाली आहे। गडचिरोली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यात तब्बल 70% इतकं मतदान झालंय। माओवाद्यांच्या या मतदानावर बहिष्काराचं आवाहन होतं, पण माओवाद्यांनी या मतदानावर बहिष्काराचं आवाहन केलं होतं, पण मतदारांनी माओवाद्यांच्या दहशतीला न जुमानता आपला हक्क बजावला। 2 टप्प्यात 350 ग्रामपंचायतीची निवडणूक झाली। या माओवाद्यांनी बहिष्काराचं आवाहन केलं असताना सुद्धा पहिल्या टप्प्यासाठी चांगलं मतदान झालं होतं। काल दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीतही 8 तालुक्यात 70% इतकं उच्चांकी मतदान झालं। कुठलीही अनुचित घटना न होता मतदान शांततेत पार पडलं। 2 टप्प्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या म्हणजे 2 मेला होणार आहे। नेपाळमधल्या भूकंपानंतर जगातून मदतीचा ओघ सुरू असताना आता कोल्हापूरकरांनीही नेपाळसाठी मदत करण्याचं ठरवलंय। कोल्हापूर जवळच्या कणेरी मठ आणि व्हाईट आर्मीचं एक पथक आता नेपाळला रवाना झालंय। यापूर्वीही व्हाईट आर्मीचं एक पथक नेपाळला गेलं आहे। अत्याधुनिक सुविधा असलेल्या 2 गाड्या आणि वैद्यकीय सुविधांसह 70 तासांचा प्रवास करून हे 30 जणांचं पथक काल कोल्हापूरमधून रवाना झालंय। यापूर्वी सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात ज्या वेळेला पूर आला होता त्यावेळीही व्हाईट आर्मीनं अनेक नागरिकांना मदत केली होती। त्याप्रमाणे एकदा पुन्हा आता कोल्हापूरमधले हे कार्यकर्ते नेपाळमधल्या नागरिकांना मदत करण्यासाठी सज्ज झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय चांगलेच गोत्यात आले। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन पुनर्बांधणीच्या कंत्राटात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांप्रकरणी भुजबळ कुटुंबियांविरोधात येत्या काही दिवसात FIR नोंदवली जाण्याची शक्यता आहे। खुल्या चौकशीत पुरेसं तथ्य आढळलं तर आरोपींविरोधात FIR नोंदवावी असे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले। ACBनं सादर केलेला दुसरा सीलबंद चौकशी अहवाल पाहिल्यानंतर FIR साठी पुरेसे पुरावे आहेत असं तोंडी निरीक्षणातही खंडपीठानं नोंदवले। भ्रष्टाचार विरोधी कायद्यानुसार ही कारवाई होणार आहे। दरम्यान बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी छगन भुजबळ आणि कुटुंबियांच्या विरोधात सबळ पुरावे असतील तर गुन्हा दाखल करा आणि कोर्टाच्या आदेशाची वाट बघू नका असे आदेश मुंबई हायकोर्टानं तपास यंत्रणांना दिले। तसंच या प्रकरणात नियमाप्रमाणे गुन्हे दाखल होतील, पोलिसांचं काम करतील आणि कुणावरही दबाव येणार नाही असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय। हम आजादी के हक में या संस्थेतर्फे मुंबईतल्या प्रेस क्लबमध्ये पहिल्यांदाच दाभोलकर, पानसरे आणि शेट्टी कुटुंबियांना एकाच व्यासपीठावर आणलं होतं। यामध्ये नरेंद्र दाभोलकरांची मुलगी मुक्ता दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरेंची सून मेधा पानसरे आणि RTI कार्यकर्ते सतीश शेट्टी यांचा भाऊ संदीप शेट्टी हे सहभागी झाले होते। यावेळी अध्यक्षस्थानी BG कोळसे पाटील होते। या तिघांनीही 3ही खून प्रकरणाच्या चौकशीत झालेल्या दिरंगाईमुळे येणारी अस्वस्थता व्यक्त केली। राज्य पोलीस असो किंवा CBI असो, या संस्थांवर फारसा विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही असं या तिघांनीही प्रामुख्याने नमूद केलं। आम्ही ज्या मार्गाने संघर्ष करतोय त्यातून फारसं काही हाती लागणार नाही याची जाणीव असूनही आम्ही करत असलेल्या संघर्षाशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे। काल राज्यभरातल्या संपात फूट पडली असली तरी सकाळी पुण्यामध्ये मात्र काहीसा परिणाम त्याचा दिसून आला होता। बाबा आढावांची रिक्षा पंचायती पुण्यातली सगळ्यात मोठी संघटना जी आहे रिक्षांची ती संपात सहभागी झाली होती, पण त्यानंतर वाहतूकदारांचा संप मागे घेण्यात आला। खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यात ST बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या। आता मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या गाड्या सुद्धा त्यानंतर काही वेळात सुरू करण्यात आल्या। तर मुंबईहून परत येणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्याच पुन्हा परत जात होत्या। त्यानंतर काही वेळानी ही वाहतूक सुरळीत झाली। काल महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातल्या कर्मचाऱ्यांनी अचानक बंद पुकारल्यानं भुसावळमध्ये मात्र प्रवाशांचे अतोनात हाल झाले। भुसावळ हे भारतातलं प्रमुख रेल्वे स्थानक आहे, त्यामुळे देशभरातून अनेक प्रवासी आणि पर्यटक या ठिकाणी येतात, त्यामुळे प्रवाशांना ST प्रवास करण्याशिवाय पर्याय नाही। पण अचानक बंदमुळे काल प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली। प्रवाशांसोबतच टपाल वाहतुकीलाही बंदचा फटका बसला। अनेक टपाल बस स्थानक परिसरातच अडकून पडले। वसईतल्या पापडी नायगाव इथे काल सकाळी रिक्षा आणि मोटरसायकलचा अपघात झाला। या अपघाताचा थरार CCTV मध्ये स्पष्ट दिसतोय। पापडी रोडवरच्या राऊत हॉस्पिटल समोरचा हा अपघात आहे। वेगाने येणारे बाईक्सवर टर्न होणाऱ्या ऑटो रिक्षाला धडकले आणि बाजूच्या नाल्यात फेकले गेले। सकाळी 6च्या सुमाराला हा अपघात झाला। फिरायला निघालेल्या एका महिलेनं मदतीसाठी लोकांना थांबवलं आणि दोनही तरुणांना बाहेर काढलं।
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। एका तरुणाला फक्त खरचटलं असून दुसऱ्या तरुणाच्या छातीला मार लागलाय आणि त्याच्यावर वसईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। विजयदुर्गच्या समुद्रात खवचीवाडी किनाऱ्यावर एक बेवारस बोट सापडली आहे। ही बोट झोडॅक कंपनीची आहे। या बोटीवर लाईव्ह जॅकेट्स, पाण्याच्या बाटल्या आणि इंडोनेशियाचे ग्लास सापडलेत। एअर पंप, एअरबॅग हे सगळं साहित्यही सापडले। 20 माणसं बसू शकतील अशी ही बोट आहे। पोलीस या बोटीचा तपास करतायत। केंद्र सरकारच्या साखरेवरच्या आयातीच्या निर्णयाचा पुढच्या वर्षी नक्की फायदा होईल असा विश्वास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे। केंद्र सरकारने राज्यातल्या ऊस उद्योगाला मदत म्हणून साखरेवरचा आयात कर 25 वरून 40% केला। तसंच इथेनॉलवरचाही अबकारी कर रद्द केला। पण या निर्णयावर साखर तज्ज्ञांकडून टीका होतीये। या निर्णयाचा पुढच्या वर्षी फायदा होईल असं पाटील यांनी म्हटलंय। ते कोल्हापूरमध्ये बोलत होते। तर FRP प्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवरही कारवाई होणारच असं सांगत ते कारखाने बंद होऊन चालणार नाहीत असंही पाटील यांनी म्हटलंय। येत्या 3 तारखेला सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साखर परिषद होणार आहे। त्याबाबत मात्र बोलणं पाटील यांनी टाळलंय। प्रल्हाद मोदी काय बोलतात याला काही महत्त्व नाही अशी टीका अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केली आहे। प्रल्हाद मोदी यांनी नागपूरमध्ये केलेल्या वक्तव्यावर बापट यांनी काल गुहागरमध्ये ही प्रतिक्रिया दिली आहे। भ्रष्टाचाराशिवाय देशात कोणीही रेशनचं दुकान चालवू शकत नाही आणि रेशन दुकानदार म्हणून आपणही भ्रष्टाचार करत असल्याचं नरेंद्र मोदींचा मोठा भाऊ प्रल्हाद मोदी यांनी काल म्हटलं होतं। रेशन दुकानदारांच्या बाबतीत चांगले कायदे पुढच्या काळात आपण लागू करणार असल्याची माहितीही गिरीश बापट यांनी दिली आहे। गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यात अवैध वेश्या व्यवसाय सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणी 13 जणांना अटक केली आहे। कोर्टानं 3 तारखेपर्यंत सगळ्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। जामखेड शहरातल्या किनारा आणि रघुनंदन हॉटेलवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून 13 महिला आणि पुरुषांवर पिटा कायद्यानुसार कारवाई केली आहे। तालुक्यातल्या अनेक हॉटेल आणि लॉजवर सर्रास वेश्या व्यवसाय सुरू आहे। पण राजकीय संबंध आणि पोलिसांच्या आशीर्वादानं त्याला खतपाणी मिळतंय। त्यामुळे केवळ कारवाईचा देखावा न करता हा व्यवसायच समूळ नष्ट करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सध्या मुंबईतल्या रुईया कॉलेजमध्ये पक्षीप्रेमींसाठी अनोखं प्रदर्शन भरलंय। जगभरातल्या 150हून अधिक दुर्मिळ प्रजातींचे पक्षी या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत। लौकिक क्रिएशननं आयोजित केलेलं वर्ल्ड ऑफ विंग्स नावाचं हे प्रदर्शन पक्षीप्रेमींना मंगळवारी संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत पाहता येणार आहे। वर्ध्यामध्ये 4 दिवसांपासून तापमान वाढलेलं आहे। गारपिटीनंतर वातावरणात अचानक बदल होऊन ऊन तापायला लागले। पारा 44 अंशांपर्यंत पोहोचायला लागलाय। परिणामी रस्ते ओस पडतायत। तर वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये सुद्धा वाढ होते। गोंदियात एका महिलेनं एकाच वेळेला 4 बाळांना जन्म दिलाय आणि विशेष म्हणजे तब्बल 10 वर्षांनंतर कोहरे कुटुंबियांच्या घरी बाळाचं आगमन झालंय। तेही एक नव्हे तर 4 या 4 बाळांपैकी एक मुलगी आहे आणि 3 मुलगे आहेत। सध्या 4ही बाळं अतिदक्षता विभागात आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। यातल्या 2 बाळांची प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। गेली 3 दशकं व्यायाम जगतात सेलिब्रिटी ट्रेनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लीना मोगरे यांच्या नव्या पुस्तकाचं काल मुंबईत प्रकाशन झालं। सिने अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या हस्ते टोटल फिटनेस हे पुस्तक लीना मोगरेंच्या वांद्रे इथल्या जिममध्ये प्रकाशित करण्यात आलं। व्यायाम आणि आहाराच्या टिप्स देणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी लीना मोगरेंनी त्यांच्या या पुस्तकात लिहिल्या। सरकारनं राबवलेल्या वाघ वाचवा मोहिमेप्रमाणेच लांडग्याला वाचवण्यासाठी काही संस्था प्रयत्न करतायत। जंगलातल्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटल्यानं जंगलातले प्राणी आता जंगलाबाहेर येत आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। त्यामुळे मुंबईतल्या एन्व्हिरो केअर वेलफेअर सोसायटी या संस्थेनं अहमदनगर जिल्ह्यात 12 ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत। लांडग्यांना वाचवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली आहे। बघूयात काही राष्ट्रीय घडामोडी। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे। काल संसदेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेशी दौऱ्यावर टीका केली होती आणि त्यावर जेटलींनी उत्तर दिलंय। पंतप्रधान देशाचे प्रश्न सोडवण्यासाठी विदेशी दौरे करत असताना राहुल गांधी मात्र 56 दिवसांसाठी गायब होतात असं जेटली म्हणाले। तसंच राहुल गांधींनी काल सरकारला शेतकरी विरोधीही म्हटलं होतं। त्यावर बोलताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत असं जेटलींनी म्हटलंय। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधून भारतातल्या जीवितहानीबाबत सांत्वन केलंय। पंतप्रधानांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे। नेपाळमधल्या बचाव कार्यात भारताकडून घेण्यात
करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचा सुद्धा उल्लेख शरीफ यांनी केल्याचं मोदींनी नमूद केलंय। सार्क देशांनी आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव कार्यात नियमितपणे एकत्रित काम केलं पाहिजे असं सुद्धा मोदींनी शरीफ यांना सुचवलंय। त्याला शरीफ यांनी समर्थन दिलं। तसंच दोन्ही पंतप्रधानांनी अवकाळी पाऊस आणि पिकांचं नुकसान यावरही चर्चा केली। काश्मीरी पंडितांसाठी काश्मीर खोऱ्यामध्ये वसाहती उभारण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, मात्र पाकिस्ताननं त्याला विरोध केलाय। काश्मीरची लोकसंख्येची रचना बदलायला आपला विरोध आहे असं पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे सचिव तस्लीम असलम यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केलं। हे संयुक्त राष्ट्रांच्या नियमांच्या विरोधात असल्याचंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेस कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीमध्ये निदर्शनं केली। दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्र सिंग तोमर यांची पदवी बनावट असल्याचं समोर आलंय, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर ही निदर्शनं करण्यात आली। कार्यकर्ते केजरीवाल यांच्याही राजीनाम्याची मागणी करत होते। बाबा रामदेव यांच्या कंपनीने तयार केलेल्या एका औषधी उत्पादनावरून राज्यसभेत चांगलाच गदारोळ झाला। जनता दलाचे खासदार के.सी. त्यागी यांनी राज्यसभेत या औषधीवर आक्षेप घेतला। वंध्यत्वावर उपाय म्हणून एक भुकटी पतंजली कंपनीनं त्याची विक्री सुरू केली आणि या औषधीनं हमखास मुलगा होईल अशी गॅरंटी कंपनीनं दिल्याचा दावा त्यागी यांनी केलाय। मात्र बाबा रामदेव यांच्या कंपनीनं ही औषधी केवळ वंध्यत्वावर इलाजासाठी आहे असं स्पष्टीकरण दिलंय। सध्या ही औषधी 35 रुपये प्रति पॅकेटनं बाजारात विकली जाते। पंजाबमध्ये विनयभंगाला विरोध केला म्हणून आरोपींनी एका अल्पवयीन मुलीला धावत्या बसमधून फेकून दिले आणि त्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मोगा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आणि महत्त्वाचं म्हणजे ही बस पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या मालकीची आहे। लोकसभेतही या प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस सदस्यांनी केली आहे। मोगा शहरातून मृत मुलगी, तिचा भाऊ आणि आई गुरुद्वारमध्ये जाण्यासाठी चढले होते आणि काही वेळातच बसचा वाहक आणि त्याच्या मित्रांनी या मुलीची छेड काढायला सुरुवात केली। याला विरोध केल्यावर या टोळक्यानं आई भावासकट या मुलीला धावत्या बसच्या बाहेर फेकून दिलं गेलं। आतापर्यंत या प्रकरणात पंजाब पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। पंजाबप्रमाणेच हैदराबादमध्येही असाच एक प्रकार घडलाय, पण त्या महिलेने दाखवलेल्या शौर्यामुळे 2 आरोपींना अटक झाली आहे। हैदराबादमध्ये मंगळवारी एका महिलेचा काही नराधमांनी छळ केला, तिचा पाठलाग करून तिला अश्लील खाणाखुणा केला, पण यावर गप्प न बसता या महिलेने त्या नराधमांचे फोटो काढून फेसबुकवर पोस्ट केले। ते फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली। 1998 मध्ये झालेल्या काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरमधल्या कोर्टानं अभिनेता सलमान खानला त्याची बाजू मांडण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे। या प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा सलमान खाननं केलाय। सलमानचं म्हणणं नोंदवून घेतल्यानंतर त्याला ही संधी देण्याचा निर्णय कोर्टानं घेतला। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 4 मेला होणार आहे। केंद्र सरकारनं देशातल्या जनतेला एक मोठा धक्का दिलाय। पेट्रोलच्या दरात तब्बल 3 रुपये 96 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात 2 रुपये 37 पैशांनी वाढ करण्यात आली आहे। हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले। एकीकडे पेट्रोलचे दर वाढले असताना दुसरीकडे भारतातल्या नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमीही आहे। व्होडाफोन, एअरटेल आणि आयडिया या कंपन्यांनी रोमिंगचे दर 20% कमी केलेत। हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत। बघूयात काही आंतरराष्ट्रीय घडामोडी। नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाला आता 7 दिवस झालेत आणि यामधल्या मृतांची संख्या आता 5858 वर पोहोचली आहे, तर जखमींची संख्या 13,800 वर गेली आहे। अजूनही बचाव कार्यात बरेच अडथळे येत आहेत। नेपाळचं मुख्य विमानतळ कार्गो प्लेन्सने जाम झालंय आणि त्यामुळे बऱ्याच विमानांना परत फिरावं लागलंय। ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं कठीण झालंय। भूकंपग्रस्त नेपाळला जगभरातून मदत मिळते आणि पाकिस्ताननेही नेपाळला काही अन्नपदार्थ पाठवले, पण त्यामध्ये बीफ म्हणजे गाईचं मांस पाठवल्यामुळे गोंधळ झालाय। नेपाळ हा बहुसंख्य हिंदू लोकसंख्या असलेला देश आहे आणि या देशामध्ये गाईचं मांस फारसं खाल्लं जात नाही। नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझईच्या 10 हल्लेखोरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। स्वात खोऱ्यामधल्या दहशतवाद विरोधी न्यायालयानं ही शिक्षा ठोठावली आहे। 2012 मध्ये स्वात प्रांतातील मिंगोरा गावात शाळेतून परत येत असताना मलालावर हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मलालावर लंडनमध्ये उपचार करण्यात आले, त्यात ती बचावली। तिच्या या धाडसामुळे जगभरातून मलालावर कौतुकाचा वर्षाव झाला होता। 2014 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून तिला देण्यात आला। बघूयात क्रीडा क्षेत्रातल्या घडामोडी। 2 दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सकडून अवघ्या 2 धावांनी झालेल्या पराभवाची कोलकाता नाईट रायडर्सनं काल झालेल्या सामन्यात परतफेड केली आहे। काल कोलकात्यानं ईडन गार्डन्समध्ये झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर
7 विकेट आणि 1 बॉल राखून दणदणीत विजय मिळवला. चेन्नईचे 135 रन्सचं आव्हान कोलकातानं 19 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मॅकलमनं 12 बॉलमध्ये 32 धावा केल्या. बेल्जियमचा फुटबॉलपटू खेळाडू ग्रेगरी मर्टिन्स याचा मृत्यू झाला. 3 दिवसांपूर्वी त्याला मॅच सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आला आणि तो मैदानावरच कोसळला. त्यानंतर तो कोमामध्ये गेला होता. त्याच्या लोकेरन या क्लबमधल्या एका सदस्यानं ही माहिती दिली. 24 वर्षीय ग्रेगरी मार्टिनची प्रकृती हृदयविकारानंतर आणखी खालावत होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी डॉक्टरांना लाईव्ह सपोर्ट सिस्टीम बंद करायला सांगितलं, अशी माहिती क्लबच्या एका सदस्यानं दिलं. चेल्सीचे बेल्जियममधले आंतरराष्ट्रीय गोलकीपर थिबॉट कॉर्टियस यांनी मार्टिनच्या मृत्यूबाबत ट्विट केलंय. त्याच्या कुटुंबियांचं आणि मित्रपरिवाराचं सांत्वनही केलंय. एंटरटेनमेंट क्षेत्रातल्या काही घडामोडी बघूयात. 2 मोठे सिनेमे आणि कोर्टाच्या फेऱ्यात अडकलेल्या सलमान खानची वाट त्याचे दोन्ही भाऊ सुद्धा सध्या पाहत आहेत. कारण अरबाज खानकडे दबंग सिरीजच्या पुढच्या भागाची स्क्रिप्ट तयार आहे, तर सोहेलकडे एक मसाला ॲक्शन सिनेमाची स्क्रिप्ट तयार आहे. पण असं असलं तरीही सलमाननं आपल्या कोर्ट केसचा निकाल लागेपर्यंत कोणतंही नवीन काम स्वीकारायला नकार दिलाय. नेपाळ भूकंपातल्या पीडितांना बॉलिवूडनं सढळ हस्ते मदत करण्याचं आवाहन बिग बी अमिताभ बच्चन यांनी केलंय. मात्र त्यांनी याबाबत कुणावरही जबरदस्ती करण्याची इच्छा नसल्याचंही स्पष्ट केलंय. अमिताभ यांच्याशिवाय अनिल कपूर, दिया मिर्झा, वीर दास यांनीही आपले फॅन्स आणि मित्रांना भूकंप पीडितांना मदत करण्याचं आवाहन केलंय. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला लंडनमध्ये होणाऱ्या एका लग्नात परफॉर्मन्स करण्यासाठी चक्क 4 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. लंडनमध्ये पार पडणारं हे फारच हाय प्रोफाईल लग्न असल्याचं समजतंय. त्यामुळे तिच्या परफॉर्मन्ससाठी तिला एवढं घसघशीत मानधन मिळालंय. नीरजा भानो तिच्या आयुष्यावर बनत असलेल्या सिनेमात शबाना आझमी या अभिनेत्री सोनम कपूरच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. 1986 साली झालेल्या विमान अपहरणात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नीरजानं अनेक प्रवाशांचा जीव वाचवला होता, पण ती स्वतःला वाचवण्यात मात्र अपयशी ठरली. त्याच विषयावर हा सिनेमा आधारित आहे. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांची दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर हिच्या आयुष्यावर एक कन्नड सिनेमा बनतोय. यामध्ये सुनंदाची भूमिका करणार आहे अभिनेत्री मनीषा कोयराला. या सिनेमाचं नाव गेम असं असेल. वक्त या सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करायला अभिनेता अक्षय कुमारनं नकार दिला. 1965 साली आलेल्या बी.आर. चोप्रा यांचा वक्त हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. याच सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करायला अमिताभ बच्चन आणि वरुण धवन यांनी मात्र होकार दिलाय. बिग बॉस सीझन 8चा विजेता गौतम गुलाटीनं बॉलिवूडमध्ये एंट्री तर घेतलीये, पण त्याच्या स्वभावाला हे क्षेत्र फारसं मानवणारं नाही असं दिसतंय. असं म्हटलं जातंय की गौतमच्या नखऱ्यांपायी त्याच्या सिनेमांचे दिग्दर्शन चांगलेच हैराण झालेत आणि त्यामुळेच एक सिनेमातून त्याची गच्छंतीही व्हायला लागली आहे. नेपाळ भूकंपात अडकलेला दिग्दर्शक कुणाल देशमुख हा अखेर मंगळवारी सकाळी भारतात सुखरूप परतला. या प्रलयाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला कुणाल सध्या प्रचंड हादरला. या धक्क्यातून सावरायला आपल्याला अजून वेळ लागेल असं त्यानं सांगितलंय. सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन म्हणजे सिंटाची यावर्षीची निवडणूक अभिनेते ओम पुरी यांनी लढवण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी त्यांनी वी द ॲक्टर्स नावाची कलाकारांची एक टीम सुद्धा तयार केली आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सद्वारे या टीम सध्या प्रचार जोरात करतोय. बघूयात एक जरा महत्त्वाची वेगळी बातमी. कांदिवलीतल्या लोखंडवाला फाउंडेशन शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय. 5वीतली एक मुलगी शाळेत गैरहजर राहिल्यामुळे तिला चक्क बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. डॉक्टर विकास मोटेवार गेल्या 18 महिन्यांपासून त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी लढा देत आहेत. 2 वर्षांपूर्वी काही महत्त्वाच्या कारणांमुळे डॉक्टर मोटेवार यांना मुंबईच्या बाहेर राहावं लागलं. मुंबईत कुणीही जवळचं नसल्यामुळे या काळात त्यांची मुलगी दुर्वा शाळेत जाऊ शकली नाही. याबद्दल डॉक्टर मोटेवारांनी शाळेच्या संपर्कात राहून सगळी हकीकत सांगितली होती. शाळेची फी सुद्धा भरली होती. पण मुंबईत परत आल्यावर शाळा प्रशासनानं दुर्वाला वर्गामध्ये घ्यायला नकार दिला. लोखंडवाला फाउंडेशन शाळेनं दुर्वाला 5वीच्या परीक्षेलाही बसू दिला नाही. 6वीसाठी प्रवेशही दिला नाही. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून ती शाळेत गेलीच नाहीये. सगळ्या गोष्टी आम्ही केल्या, नियम वगैरे सगळे सांगितले, सगळे लिहून लेखी दिले, शिक्षण अधिकाऱ्यांनी ऑर्डर काढल्या, तरी शाळेने तिची 5वीची परीक्षा घेतली नाही मागच्या वर्षी. तसेच 6वीत प्रवेश दिला नाही. परत 6वीमध्ये पूर्ण वर्षभर शाळेत तिला येऊ दिलं नाही माझ्या मुलीला. त्याच्यानंतर आत्ता हे 6वीची जी परीक्षा तिची परवाच्या दिवशी संपली आहे, तर त्या परीक्षेला सुद्धा माझी मुलगी, मी आणि माझी मिसेस
आम्ही तिघही आम्ही रोज परीक्षेसाठी जायचो, पण तिथे स्कूल माझ्या मुलीला बघून ते शाळेचे सिक्युरिटी गार्ड्स गेट लावून घ्यायचे. दुर्वाला पाहताच सुरक्षा रक्षक शाळेचे गेट्स बंद करतात असा दावा दुर्वाच्या पालकांनी केलाय. पण गेल्या 2 वर्षांपासून शाळेची पायरीही न चढलेली दुर्वा अजिबात खचलेली नाहीये. ही धीट मुलगी मैत्रिणींच्या मदतीनं घरीच अभ्यास करते. मागच्या 1 वर्षापासून मला शाळेत येऊ दिलं नाही आहे त्यांनी, म्हणजे 5वीच्या परीक्षेला पण बसू दिलं नाही आहे त्यांनी, आणि आता 6वीच्या परीक्षेला पण बसू दिलं नाही आहे. आणि 6वीला मी दररोज जात होते परीक्षेला, पण त्यांनी काही बसू दिलं नाही. गेट लावण्यात आलं, अडवतात ते मला. आणि आता मी दररोज अभ्यास करते नेहमी, म्हणजे फ्रेंड्स वगैरे येतात, खेळते, तर पण स्कूल वगैरे येऊ देत नाही मला. शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाबरोबरच शिक्षण हक्क कायद्यालाही शाळा प्रशासनानं केराची टोपली दाखवली आहे. पण तरीही या विरोधात शाळेवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. या संदर्भात शिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासन यांच्याशी संपर्क केला असता यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. मुलगी शिकली, प्रगती झाली असा नारा देत मुलींच्या शिक्षणासाठी हजारो कोटी खर्च करणारं सरकार या दुर्वाकडेही लक्ष देईल का? राहुल झोरी, IBN लोकमत, मुंबई. आणि याबरोबरच आजच्या स्पीड न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.